गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी एवढ्या सकाळी उठले कारण की मी मूवी बघायला जाते होपर. माझा 10चा शो आहे. मी आधीच बुक वगैरे केला 10चा कारण की मला मॉर्निंगलाच हवा होता आणि म्हणून मी एवढ्या लवकर उठले. नाही तर मी उठली नसते भाई. 10 वाजता मी उठते. आणि आता माझे फ्रेंड्स वगैरे पण येतात, मी तुम्हाला ते पण दाखवील. सो चला पटकन तयार होऊया. मला आता 9 वाजता निघायचं आहे घरातून, बट स्टील लेट्स गो. आय एम व्हेरी मच एक्साइटेड. सो आता मी तयार होते आणि जास्त काय घालायचं नाही. मी व्हाईट कलरचा टँक टॉप घालणार आहे आणि वरती शर्ट घेणार आहे पिंक कलरचा, कारण की मला ब्लॅक कलर घालायचा होता. ब्लॅक कलरचे माझे दोन्ही जॅकेट माझ्या फ्रेंडकडे आहेत. सो आता तर त्याचा ऑप्शन नाही माझ्याकडे. सो मला हेच घालावं लागेल पिंक कलरचा. लेट्स गो. सो हा माझा आउटफिट आहे आणि आता पटकन जरा थोबाडाला काहीतरी करूया कारण की खूप झोपलेला चेहरा वाटतोय माझा. सो चला पटापट करू. आता किती वाजले? अजून मला टाईम आहे, खूप जास्त टाईम आहे. बट स्टील कारण की पप्पा माझ्यासाठी थांबलेत. ते बोलतात मी तुला स्टेशनला सोडतो कारण की ते पण कामावर चाललेत. सो त्यांच्यासोबतच जावं लागेल. लेट्स गो. सो आता मी पटकन चहा पिणार आहे कारण की मला चहाशिवाय माझी झोप पूर्ण उडणार नाही. आणि चहा पिऊ आणि लिपस्टिक लावू आणि मग निघू. लेट्स गो. या पप्पांना एवढी घाई आहे ना, आम्ही लवकर निघाले बाबा. मी शूज घालते आणि लेट्स गो. हे शूज धुतले पण नाही. चला हे बघा पप्पा. सो आता माझ्या फ्रेंडची मी वाट बघते आणि माझे फ्रेंड्स एवढे कॅमेरास आहेत, जाणता येणारच नाही कॅमेरासमोर आय गेस. सो मी खूप लवकर पोचले यार या पप्पांमुळे. पप्पांना घाईच नाही माझ्या. जाऊ द्या स्टेशनला पण. चला मी ना इथेच थांबले त्यांची वाट बघत आणि ते एवढं गरम होतं आहे ना, बेकार गरमी अशी. जाऊ दे म्हणून भाई आम्ही सकाळी जायचा प्लॅन केला की दुपारचा नको, गर्दी असते म्हणून. पण सकाळी पण गरमच होतं. लेट्स गो. गाईज पूर्ण मॉल रिकामा आहे. या पप्पांमुळे मी लवकर पोचले, एवढी लवकर. माझ्या मैत्रिणीसुद्धा येत आहे. मी आधीच आले पुढे. एक जण आले पण ती काय येत नाही माझ्या ह्याच्यामध्ये. बट चला भाई काय करू, 1 तास आता फिरणार. मॉल पण ओपन नाही झाला भाई. मी तुम्हाला मॉल दाखवते बघा. मॉल पण अजून ओपन नाही झाला आणि क्याही बोले. ए थांब गाईज. कोणीच नाही आहे पूर्ण थिएटरमध्ये एक्सपेक्ट माझे आणि माझे फ्रेंड्स. बट आता चालू होईल मूवी. लेट्स गो. अब पीछे के पैर चलाओ, पीछे लात मारने का और आगे मस्त चिल मारने का. हाँ अभी कैसा? ओह ये तो एकदम बेस्ट है, थैंक्स. मम्मी पापा ने सिखाया नहीं? नहीं, उन्होंने तो कुछ नहीं सिखाया. वो हमें बिल्कुल भी नहीं समझते. क्या बात कही है. वो हमें बिल्कुल भी नहीं समझते. और क्या. हाँ मेरे पापा को लगता था मैं राजा बनने के लायक ही नहीं, तो मेरे को राज्य से हकाल दिया. क्या. हाँ ना, लाइफ का सत्यानाश हो गया. एक ही दिन में मेरे को लगा कोई मेरे को खा लो रे बाबा. पर फिर क्या हुआ. फिर क्या, पापा ने नई फैमिली शुरू की. मेरे काका को खुद राजा बनना था तो छिड़ गई सत्ता की जंग. फिर मेरे को पापा बोले तेरे को राज्य में लौटना होगा, तू राजा है. तो मैं बोला ओके. तुम्हारे डैड ऐसा कैसे कर सकते हैं, वो कितने बुरे हैं. चलता है, अब उस बात को बहुत साल हो गए. वैसे हम दोनों बिल्कुल भी शेम नहीं थे. वो सोचते थे सब उनका फायदा उठाना चाहते हैं और मेरे को सब में अच्छाई दिखती है क्योंकि सब अंदर से अच्छे ही होते हैं, है ना. हाँ पर सारे तो अच्छे नहीं हो सकते है ना. तुम्हारे डैड को ही देख लो. पंजों को रिलॅक्स करो. गाईज मूवी झाली आणि एकदम मस्त मूवी होती. म्हणजे 1.5 तासाचीच मूवी होती. मस्त, जावा बघायला भाई. हिंदी व्हर्जनच चांगलं आहे इंग्लिशपेक्षा. आणि आता आम्ही जाणार आहे, जरा बघू मॉल वगैरे फिरू आणि मग घरी, कारण की मी खूप झोप आले मला. सो गाईज आता आम्ही DIYमध्ये आलो आणि हे इथे क्लॉथचं सेक्शन आहे. तर मला काय आवडतच नाही खूप जास्त. इथे क्यूट जास्त नाहीच आहे, बट ठीक आहे.
हे तुम्हाला दाखवते. गाईज इथे एवढे भारी नाही आहे बट ठीकठाक वाले सी. आणि मी हे चूज करते. गाईज आता आम्ही चाललोय घरी कारण की खूप जास्त थकलोय. नुसते मॉल, तो एवढा मॉल मोठा आहे ना तर आम्हाला कळतच नव्हतं एक्झिट कुठून आहे. आणि या माझ्या फ्रेंड्स आहेत माझ्या एवढ्या हसतायत ना, मी ब्लॉग करते म्हणून. बट ठीक आहे, तर कोणीच नाही आहे. लेट्स गो घरी. आता मम्मीचा कॉल आला आहे, मम्मीला कॉल करते तर कॉल करत नाही. भाई तेवढं बेकार ऊन आहे ना शपथ. आता मी घरी पोहोचेल 5 मिनिटात. सकाळचा शो आम्ही काय घेतला की आम्ही 12च्या आत घरी येऊ वगैरे, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत. पण आता 2:30 वाजले तरी मी अजून घरी नाही पोचले. भाई चला, थकले खूप बेकारमध्ये. याची आता घरी जाऊन झोपणार मी सरळ. बाय बाय गाईज. सो आता मी मस्तपैकी जेवते आणि माझ्या मम्मीने मला जेवायला काहीच नव्हतं ठेवलं कारण की तिला वाटत होतं मी बाहेरून जेवून येईल, काहीतरी खाऊन येईल. पण मी काहीच नाही खाल्लं आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि बोलते एवढा वेळ कसा झाला मम्मी, तिकडे बघ, ही बघा. बोलते एवढा कसा टाईम लागला तुला. आता तिला काय सांगू, या पप्पांमुळे 1 तास आधीच मी लवकर गेली ती. एनिवेज आता मस्त जेवते. जेवायला बघा काय, भात, बटाट्याची भाजी, चपाती, ही कुठली तरी पाल्याची भाजी आणि ताक. आणि आम्ही मम्मीची ओजी सिरियल नशेबुवान बघतोय. आणि काय नाही, आता मस्तपैकी जेवते आणि झोपते. भेटू नंतर, बाय बाय. सो गाईज मी सकाळी DIY मधून काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे इयरिंग्स आहेत. हे तिथे ना खरं सांगू तर ऑप्शन खूप कमी होते आणि जास्त व्हरायटीसुद्धा नव्हत्या. सो मला काय जास्त आवडलंच नाही. आणि हे एक काजळ बस. पण त्याच्यापेक्षा जास्त क्यूट गोष्ट माझ्याकडे, ही पण मी DIY मधून घेतलेली बट ती खूप आधी घेतलेली. बट सी, हे असं आहे अँड यू कॅन ओपन दिस अँड टाडा, हा मिरर आहे ना छोटूसा कोंब. गाईज हा छोटा जरी दिसत असेल बट स्टील हा खूप जास्त युजफुल आहे भाई. ह्याने ॲक्च्युअलमध्ये हेअर कोंब होतात, म्हणजे जर पूर्ण, म्हणजे कसं सांगू, पण होतात भाई, समजा तुम्ही. बट दिस इज सो क्यूट. या आता मला जरा फ्रेश व्हायचं कारण की मी जस्ट उठले आणि जरा कामं करायचे आहेत घरातली, नाही तर मम्मी मारेल मला. बस आपण बोलू थोड्या वेळाने. गाईज माझ्या बहिणीने बघा काय कांड केलंय. असं हे बघा, इथे सगळं पीठ पाडलंय आणि हे सगळं साफ करायला मला सांगितलंय. म्हणजे जेव्हा ती असं काहीतरी कांड करते तेव्हा तिला मीच आठवते, बाकी कोण नाही. आणि आता मला हे सगळं साफ करायचं. सो गाईज मी आता ना हे लॅक्मीचं फेस मास्क ट्राय करणार आहे. हा ब्लश अँड ग्लो हा वाला. सो मला माहिती नाही पण मी आणला आहे, मला ट्राय करायचं. आता मी आता मस्त फ्रेश वगैरे झालं तर मला बरं वाटतं. ओ ओ ओ टाडा, वेट खाई सा मी ना आधी ते सगळं ना ह्याचं जे सिरममध्ये खाली पडलं तर ते मी त्याला केस बांधते आणि मला ते प्रॉपर लावायचं आहे. हे यार पोमेग्रेनेटसारखंच वाजत आहे ते पोमेग्रेनेटसारखं. ओके सो ते तेवढं पाणी आहे ना. ओके वी गोना ट्राय दिस. थांबा यार, हात पूर्ण ना ते सिरम नाही राहिलं, ह्याला हाताला पुसलं पाहिजे का. हे असं दिसतं भू. व्हिडिओ बनवायची, लाईट लाव. सो गाईज आता मी हे काढणार आहे. सो बघू. टाडा 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 टाडा. कारण की खूप वेळ झाला आणि हे जे सिरम आहे ना ते असं चोळायचं, ठीक आहे, चांगल्यापणे चोळायचं. मला जरा आरशात बघू दे जरा तरी काय बदल आला आहे का. राहू द्या, मी तुम्हाला आधी दाखवते नंतर आरशात बघायला जाते. आणि असं चोळायचं, ठीक आहे, आणि मानेला सुद्धा असं, सो दॅट. आणि हे जे आहे ना हे जरा असं करायचं,
हे मी कुठेतरी बघितलं कारण की ह्याच्यामध्ये खूप सिरम आहे. मी तुम्हाला लिटरली दाखवते. सी टाडा टाडा हे दिसते का? खूप सिरम येतं. ते चोळायचं कारण की ते वाया नाही घालवून द्यायचं. असं नेकला सुद्धा लावायचं कारण की खूप सिरम असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. मी जरा माझ्या पायाला पण लावते कारण की आता हे सिरम वेस्ट तर नाही जाऊन देणार मी. आता मी काय करणार माहिती का? मस्त चंपी करणार आहे जरा केसाला कारण की माझं डोकं लय दुखते. रात्री करेल आणि मस्तपैकी बांधेल आणि झोपेल. दॅट्स इट. सो आय गेस हा ब्लॉग मी इथेच एंड केला पाहिजे कारण की आता तर मी जेवणार मस्तपैकी आणि मग झोपणारच आहे. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मी ना खूप टायमानंतर व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे त्यामुळे ना मला जरा आता ना म्हणजे थोडंसं असं पब्लिकमध्ये शूट करायला नाही होत म्हणून मी ना खूप कमी क्लिप्स घेतल्यात. बट मी ट्राय करेल की ऑफकोर्स जसे मी व्लॉग्स करेल तसं मला ते सवय होऊन जाईल. बट ठीक आहे. सो आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.